गणपती बाप्पांच्या आगमनाची आता सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. बाप्पांना येण्यासाठी काही आता मोजकेच दिवस उरलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार करतो. आता हे आखीव, रेखीव असे उकडीचे मोदक तयार करताना बऱ्याच जणांना काही अडचणी येतात आणि ते करायचे त्यांच्याकडून राहून जातात. पण आज आपण या रेसिपीमधून डिटेल अशा काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हीसुद्धा बाप्पांसाठी हे आवडीचे उकडीचे मोदक नक्की करून बघा. त्यासाठी आपण समप्रमाणात इथे 2 प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत. एका वाटीमध्ये मी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. या तांदूळांना चिकटावा चांगला असतो. त्यामुळे आपण जेव्हा मोदक करतो, मोदकाची आपण पारी तयार करतो, त्यावेळी मोदक अजिबातही चिरले जात नाही. त्यामुळे आपल्याला 1 वाटी इंद्रायणी तांदूळ वापरायचे आहेत. आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत. या तांदूळांना सुगंध असतो आणि पांढरे शुभ्र असे आपले मोदक तयार होतात. त्यामुळे आपल्याला 1 वाटी आंबेमोहर तांदूळ वापरायचे आहेत. तुम्ही हे तांदूळ कापडाला स्वच्छ पुसून घेऊन नंतर मग गिरणीमधून दळून आणू शकता. पण इथे मी हे तांदूळ आधी स्वच्छ असे धुवून घेतले आणि फॅनखाली 2 तास वाळवून घेतले आणि नंतर ते गिरणीमधून याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर इथे बघा, आता मी पीठसुद्धा तुम्हाला दाखवते. आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे मोदक तयार करताना आपल्याला पीठ कसं लागणार आहे. तर पीठ अगदी आपल्याला मैदा जो असतो त्या मैद्यासारखं पीठ लागणार आहे. म्हणजे आपण जेव्हा गिरणीमधून दळून आणतो तर त्यांना अगदी बारीक असं हे पीठ आपल्याला दळून मागायचं आहे. पीठ जरासुद्धा जाडसर असेल तर मोदक कडक तयार होतात. वरची जर आवरण असते मोदकाचं ते कडक तयार होतं आणि मोदक म्हणजे जेव्हा आपण वळतो तेव्हाही ते थोडे आपल्याला करायला त्रास देतात. तर तसं न होण्यासाठी आपल्याला पीठ अतिशय बारीक हे मोदकाचं लागणार आहे. आता आपण सर्वात आधी मोदकाचं जे सारण आहे ते तयार करायला घेणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे खिसणीवर. तर बघा, असा हा पूर्ण या गुळाचा लगदा झालेला आहे. असा गूळ जर वापरला तर अजिबातही गुळाचे खडे राहत नाहीत. आता हा आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता गुळाचं आणि ओलं जे आपण नारळ, इथे ओल्या नारळाचा जो चव वापरणार आहोत त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे. तर इथे आता आपण तेही पुढे तुम्हाला सांगतेच मी. पण सुरुवातीला काय करायचं, आपल्याला हा पूर्ण जो गूळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक अजिबात करायचा नाही किंवा यामध्ये पाणीही वापरायचं नाही. गूळ तसाच आपल्याला वितळून घ्यायचा आहे. उष्णतेमुळे गूळ आरामात वितळला जातो. तर इथे गॅसची स्पीड आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी स्पीडवरच जसं तुमचं भांडं गरम होत जाईल तसतसा गूळ हा वितळायला सुरुवात होते. पण गॅसची स्पीड मोठा करून गूळ वितळून नाही घ्यायचा. त्यामुळे खालून गूळ लगेचच करपला जातो. आता यामध्ये चमचाभर मी साजूक तूप घातलेलं आहे. तूप टाकल्यामुळे सारणाला खूप छान अशी चव येते. आता गूळ हा पूर्णपणे आपला वितळला गेलेला आहे. यामध्ये आपल्याला आता ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. 1 वाटी गुळासाठी आपण 2 वाट्या नारळाचा चव वापरणार आहोत. आता ही सुरुवातीला 1 वाटी यामध्ये घालून घेते आणि नंतर दुसरी वाटी. नारळाचा जो पाठीमागचा काळपट भाग आहे तो पिलरनी काढून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही लहान तुकडे करून मिक्सरला पल्स मोडवर हे फिरवून घेऊ शकता किंवा खिसणीवर, बारीक जर खिसणी असेल तुमच्याकडे तर तिच्यावर सुद्धा तुम्ही खिसून घेऊ शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करून घ्यायचं. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हा पल्स मोडवर चव तयार करून घेतलेला आहे. आता गुळामध्ये पूर्ण चव आपल्याला मिक्स करून घ्यायचा. आपलं जे सारण आहे ते थोडंसंही ओलसर राहायला नको. जेव्हा आपण मोदक वाफवतो तेव्हा सारणामधलं गुळाचं जे पाणी आहे ते बाहेर येऊ शकतं आणि बऱ्याचदा सारण जेव्हा आपण परततो तर ते जास्तीचं परतल्या गेलं तर ते कडक तयार होतं. तेव्हा काय करायचं, तर हलकासा पाण्याचा शिंतोडा यावर मारायचा आणि परत एकदा आपल्याला हे वाफवून घ्यायचं, म्हणजेच परतून घ्यायचं आहे. अगदी ते व्यवस्थित होतं. तर आता इथे बघा, आपलं जे सारण आहे ते अजूनही थोडं ओलसर असं आहे. तर यामध्ये आता आपण चमचाभर एवढी खसखस घालून घेणार आहोत. तर अजून सारण आपलं परतायचं राहिलेलं आहे. त्यामुळे खसखसही सारणाबरोबर चांगली अशी परतल्या जाईल. सारणाला बघा तुम्ही इथे ओलसरपणा अजूनही आहे. त्यामुळे आपण अजूनही 3 ते 4 मिनटं सारण परतून घेतलेलं आहे. आता सारण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे. यापेक्षा जास्त सारण आपल्याला कोरडं करून घ्यायचं नाही, नाहीतर ते कडक होईल. आता यामध्ये आपण पाव टीस्पून एवढी जायफळ पूड घालणार आहोत आणि इथे आपण पाव टीस्पून एवढीच इलायची पूड घालणार आहोत. दोन्हीही इथे आपण पूड घातल्यानंतर एकदा परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केलेली आहे. सारण आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं.
जोपर्यंत आपलं सारण आता हे थंड होते तोपर्यंत आपण इथे उकड काढायला घेणार आहोत. हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. तर इथे आता उकड काढण्यासाठी सर्वात आधी एखादं जाड तळाचं असं भांडं घ्यायचं. त्यामध्ये बघा मी आता 1 कप इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्यासाठी इथे पाऊण वाटीपेक्षा थोडं जास्त पण एका वाटीला कमी असं पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला मी जे प्रमाण तुम्हाला सांगत आहे ते एकदम अचूक असं प्रमाण सांगत आहे. तर इथे पाणी मी भांड्यामध्ये म्हणजेच कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला अगदी पाव टीस्पून एवढंच मी साजूक तूप घातलेलं आहे. जास्त तूप घालू नका, त्यामुळे आपण जेव्हा पारी करतो मोदकाच्या कळ्या पाडायला जातो तेव्हा त्या व्यवस्थित पडत नाही, चिटकत नाहीत. आता आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत. तर पोहे खाण्याचे 5 चमचे एवढं मी दूध घेतलेलं आहे. बघा वाटीसुद्धा दाखवते. तर इथे आपण मीठ पिठामध्येच घालून घेतलेलं आहे, जी तांदूळाची पिठी घेतलेली आहे त्यामध्ये. आता एकदा सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. मीठ जर आपण या पाण्यामध्ये घातलं असतं तर दूध फाटलं गेलं असतं, त्यासाठी ते पिठीमध्येच घातलेलं आहे. आता दूध आणि पाण्याला खळखळून अशी उकळी आपल्याला येऊ द्यायची. आता ही जी तांदळाची पिठी आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये घालायची आहे आणि चमच्याने लगेच मिक्स करायचं आहे. जेव्हा पिठी आपण पाण्यामध्ये घालतो तेव्हा आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे. बघा इथे मी पिठी घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. गॅस मी बंद केलेला आहे. यामध्ये गुठळ्या अजिबातही होऊ द्यायच्या नाहीत. तसं तर खरं यामध्ये अजिबातही गुठळ्या होतच नाहीत. आता तळापासून चांगलं असं पूर्ण आपल्याला एकजीव हे करून घ्यायचं आहे. जे कुठे कोरडं पीठ वाटत असेल ते पूर्ण यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला पीठ कोरडं वाटत असलं, असं वाटत असेल पाण्याचं प्रमाण कमी झालं की काय, तर अजिबातही नाही. तर आता आपल्याला लगेचच मिक्स करायचं. जास्त वेळ आपल्याला इथे पीठ मोकळं असं ठेवायचं नाही आणि लगेच यावर झाकण ठेवून 10 मिनिटाची म्हणजेच जी पाण्याची उष्णता आहे त्या वाफेवरच हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. गॅस मात्र बंदच ठेवायची आहे. जी उष्णता तयार होईल त्या उष्णतेवरच पीठ वाफवायचं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ मी खाली घेतलेलं आहे. बघा आधी कोरडं वाटणारं पीठ बघा कसं ओलसर असं तयार झालेलं आहे. अजिबातही आपण परत यामध्ये पाणी वापरलेलं नाही. जेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पाण्यामध्ये पीठ वाफवलं गेलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला एखाद्या अशा पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग आता हे पीठ लगेच आपल्याला मळायला घ्यायचं आहे. उकड काढण्याची अगदी अचूक अशी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता कढईला जे काही लागलेलं आहे तेही मी काढून घेतलेलं आहे आणि बघा कढईला अजिबातही जास्तीचं पीठ कुठे राहिलेलं नाही आणि पीठही वाया गेलेलं नाही. आता आपण बाजूला हाताला लावण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. आता नेहमी आपल्याला हाताला पाणीही लावायचं नाही, कारण उकड पातळ व्हायला नको. कारण यामध्ये आपण इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहेत. त्या तांदूळांना चिकटावा जास्त असतो आणि पीठ जर जास्त ओलसर झालं, तुम्ही जर नव्याने करत असाल तर ते तुम्हाला करायला थोडे जड जातील. तर तसं न होण्यासाठी बघा मी सुरुवातीला यामध्ये जी काही उष्णता आहे त्यामध्येच हे पीठ पूर्ण असं मळून घेत आहे आणि पूर्ण एकदा सर्व पीठ गोळा करून झाल्यानंतर मी हाताला पाणी लावणार आहे. असं 2-3 वेळा हात ओला करून घेतल्यानंतर पीठ अगदी तयार होतं. आपली जी उकड आहे ती अगदी मोदक करण्यासाठी तयार होते. म्हणजे जास्तीचं कुठेही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. तर इथे बघा मी फक्त 3 वेळा हाताला पाणी लावलेलं आहे आणि बघा अगदी लोण्यासारखी ही उकड आपली तयार झालेली आहे. बघा इथे मी तुम्हाला बोटाने दाबून दाखवते आणि एक गोळासुद्धा तोडून असा दाखवते. बघा अशी जी उकड आहे ती लांबल्या गेली पाहिजे, म्हणजे यामध्ये चिकटावा तर आलेला आहे. आणि आता गोळा करून सुद्धा दाखवते. जेव्हा आपण मोदकाची वाटी तयार करायला घेतो तर तिच्या ज्या कडा आहेत त्या चिरल्या जातात की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. जर कडा थोड्या चिरल्या वाटत असतील तर उकड आणखी मिनिटभरासाठी आपल्याला मळून घ्यायची. पण इथे कुठेही बघा इथे जी आपण वाटी तयार केलेली आहे छोटीशी, ती कुठेही अशा कडा चिरल्या गेलेल्या नाही. म्हणजे उकड अगदी परफेक्ट मळून आपली झालेली आहे. आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. तर लिंबाच्या एवढे साधारण गोळे आपल्याला तयार करायचे, लिंबाच्या आकारा एवढे. तर इथे आता आपण याचे गोळेसुद्धा करून दाखवते तुम्हाला. आणि हे सर्व गोळे तयार करून झाल्यावर आपल्याला असे उघडेच ठेवायचे नाहीत. आपल्याला लगेच हे गोळे झाकून एका भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. तर बघा इथे आता आपण दुसराही गोळा करून दाखवते. एकसारखे असे गोळे तयार करून घेतले की मोदकसुद्धा एकसारखे असे तयार होतात. आता हा दुसराही गोळा आपला तयार झाला आणि सर्वच असे करून घेते मी गोळे. बघा हे गोळे तयार करून झालेले आहेत. आता लगेच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे उकड जी आहे ती थंड होणार नाही. आणि बाजूला आपलं सारणसुद्धा मी घेतलेलं आहे.
आणि हाताला लावण्यासाठी थोडी तांदळाची पिठी घेतलेली आहे. आता तुम्हाला सुरुवातीचा एक मोदक मी हाताने करून दाखवते. तर आपल्याला जे आपण गोळा घेतलेला आहे उकडचा, तो आपल्याला हलकासा तांदळाच्या पिठीमध्ये असा बुडवून घ्यायचा आहे. तेला तुपाचा जास्तीचा वापर न करता अशा पद्धतीने जर तुम्ही वाटी जर तयार केली उकडची आपल्या, तर ती लगेच तयार होते. जास्तीच्या पिठाचाही वापर करायचा नाही. तर इथे अंगठा आणि बाजूच्या बोटाने मी हाताचा दाब देत पूर्ण आपल्या वाटीच्या कडा हाताने पातळ करून घेत आहे आणि बाजूच्यासुद्धा अंगठा आणि बोटाने मी हलकंसं प्रेस करून घेत आहे. म्हणजे वाटी अगदी आकारसुद्धा घेते आणि पातळही होते. असाच आपल्याला वाटीला पूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, वाटी आता आपली बऱ्यापैकी मोठी अशी झालेली आहे. तर आता आपण याला कड्या पाडून घेणार आहोत. तर कडेने अजिबातही आपली ही जी वाटी आहे ती कुठे चिरल्या गेली नाही. असं याला चिमटा आपल्याला काढून घ्यायचा आहे अंगठा आणि मधल्या बोटाने आणि कडेपर्यंत म्हणजेच खालपर्यंतसुद्धा आपल्याला असंच याला चिमटीने दाब देऊन घ्यायचं आहे. अशीच बाजूने फक्त आपल्याला चिमटी काढून घ्यायची आहे, म्हणजेच दुसरी पाकळी तयार होईल आपली. असंच आपल्याला सगळीकडे एकसारख्या अशा पाकळ्या याच्या तयार करून घ्यायच्या आहेत. अगदी बघा, लगेच फक्त एक बोट मध्यभागी आपलं बसेल एवढीच जागा आपण ठेवलेली आहे. सुरुवातीला जर तुम्ही करत असाल तर कमी पाकळ्यांचे तयार करायचे मोदक. तर इथे बघा, आपला हा असा मोदक यामध्ये सारण भरण्यासाठी तयार झालेला आहे. तर यामध्ये आपण चमच्याने सारण भरून घेणार आहोत. आता ज्या आपण पाकळ्या तयार केलेल्या आहेत त्या चिमटीने व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या. म्हणजे आपण जेव्हा सारण भरतो तेव्हा त्या व्यवस्थित अशा चिटकलेल्या राहतात. आणि यामध्ये भरपूर असं सारण आपल्याला भरायचं आहे. म्हणजे गच्च असा आपल्याला हा मोदक सारणाने भरायचा आहे. तर इथे बघा, मी बोटाने हलकंसं यामध्ये सारण दाबून घेत आहे आणि परत यामध्ये सारण भरत आहे. तर बघा, हा असा पूर्ण आपल्याला सारण यामध्ये भरल्यानंतर मोदक बंद करायचा आहे. तर इथे बघा, सारण यामध्ये बऱ्यापैकी असं बसलेलं आहे. आता ज्या पाकळ्या आहेत त्या एकसारख्या एका दिशेने आपल्याला वळवून घ्यायच्या आहेत. अजूनही परत मी यामध्ये सारण भरलेलं आहे. तर बघा, इथे आता आपल्याला मोदक बंद करायचा आहे. तर एका दिशेने सर्व पाकळ्या मी ह्या करून घेत आहे आणि आपल्याला बोटांनी आणि अंगठ्याने गोल फिरवत एकाच दिशेने याचं मोदकाचं वरचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं बंद करायचं. बघा, सारण आता जे वर आलेलं असेल ते आपल्याला आतमध्ये लोटायचं आहे आणि वरचा जो भाग आहे तो परत आणखी आपल्याला बघा अंगठ्याने असा बंद करायचा आहे, म्हणजे चिटकवून घ्यायचा आहे. उकड आपली अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे, त्यामुळे लगेचच तो चिटकला जातो. अजिबातही मोदक कुठे फाटल्या जात नाही. आणि बघा, हा कळीदार असा आपला मोदक तयार झालेला आहे. बघा, सुबक कळीदार हा मोदक किती छान दिसत आहे. आता तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवते मी, पण त्याआधी बघा, हा मोदक एका ताटामध्ये काढून घेऊया आणि असाच हा उघडा मोदक ठेवायचा नाही. म्हणजे हा कोरडा पडू नये त्यासाठी ओला कापड यावर आपल्याला अंथरून घ्यायचा आहे. असा ओल्या कापडाने पूर्ण आपल्याला मोदक तयार झालेले झाकून ठेवायचे आहे, कारण मोदक करण्यामध्ये बराचसा वेळ जातो. आता मोदक करण्याची तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. एक गोळा घेतलेला आहे आणि पोळपाटावर याची आपल्याला अशी पुरीसारखी पुरी तयार करून घ्यायची. बघा, कुठेही तेल, तूप, पिठाचा मी वापर केलेला नाही. पातळ अशी ही आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि चांगली बघा, मी अशी हातभर पुरी ही लाटून घेतलेली आहे. पातळ अशी तयार करून घ्यायची. बघा, आता हातावर घेतल्यानंतर आणि आता आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अशी जर पूर्ण पातळ पुरी तयार केली आपण तर मोदकही खायला खूप छान लागतो. अजिबातही जास्त कुठे तांदळाचं पीठ लागत नाही. आता यालाही आपण सुरुवातीचा जो मोदक होता त्याला जशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत, अगदी तशाच त्यालासुद्धा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर जास्त कळ्यांचा मोदक तयार करायचा असेल तर मग मोठी अशी पुरी लाटून घ्यायची किंवा वाटी तयार करून घ्यायची. आता या मोदकामध्ये सुद्धा आपण सारण भरून घेणार आहोत. एकूण एक असा कळीदार मोदक आपला हा तयार झालेला होता. तर इथे बघा, यामध्ये सुद्धा भरपूर असं सारण आपलं बसतं. तर इथे बघा, मी असं बोटाने परत यामध्ये सारण दाब देऊन असं पूर्ण आतपर्यंत भरून घेत आहे. म्हणजे मोदक बघा सगळीकडे एकसारखा असा खाताना लागतो. अजिबातही कुठे जास्तीचं पीठ लागत नाही. आता परतही मला सारण कमी वाटत होतं, त्यामुळे मी आणखीनही यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे. आता पाकळ्या बघा सर्व दिशेला एकसारख्या वळून घेतलेल्या आहेत आणि मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही जसजशी मोदक करण्याची प्रॅक्टिस कराल, म्हणजेच एक मोदक तुमचा जो सुरुवातीचा आहे तो जरी चांगला आलेला नाही तरी दुसरा चांगला येईल, तिसरा चांगला येईल. म्हणजे करतानाच तुमची इतकी प्रॅक्टिस होईल की एकूण एक मोदक तुमचासुद्धा असाच तयार होईल.
आता याचं बघा थोडं वरचं जास्तीचं जे पीठ होतं ते मी काढून घेतलेलं आहे. जरासुद्धा आपल्याला जास्त असं पीठ वाटत असेल तर ते काढून घ्यायचं. म्हणजे इथे वरूनसुद्धा हा मोदक आपला पातळ असाच तयार होतो. आणि बघा हा सुद्धा मोदक किती छान असा आपला तयार झालेला आहे. अजिबातही कुठे मोदक असा आपला चिटकलेल्या पाकळ्या आपल्या नाहीत. आणि इथे सर्वच बघा आपले किती सुबक कळीदार असे हे मोदक तयार झालेले आहेत. आणि बघा आता आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत, पण त्याआधी याला आपण केसर काड्या लावून घेणार आहोत. तर इथं सर्व याला मी केसर आधी लावून घेणार आहे आणि नंतर हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी हळदीचे पानं चाळणीमध्ये इथे असे टाकून घेतलेले आहेत. आणि नंतर आपल्याला यावर एक एक करत मोदक ठेवायचे आहेत आणि जितके मोदक बसतील तितकेच ठेवायचे आहेत. तर इथे मी बघा यामध्ये माझे 9 मोदक हे बसलेले आहेत. आता राहिलेले आहेत ते सुद्धा नंतर मी वाफवून घेणार आहे. आणि इथे आता मी पाणी ठेवलेलं आहे खाली आणि मोदक ठेवण्याच्या आधी पाणी उकळवून घ्यायचं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि नंतर मोदक वाफवायला ठेवायचे. 10 मिनटं मी मोदक वाफवून घेतलेले आहेत. तर बघा 10 मिनिटानंतर मी झाकण उघडून दाखवते तुम्हाला बघा. तर मोदक आपले छान असे वाफवले गेलेले आहेत. आता हे मोदक एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. बघा इथे आपले हे कळीदार असे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हाला मी मोदक तयार करताना भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. अगदी सोप्या-सोप्या साध्या पद्धतीने कसे करायचे तयार ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. हाताने वाटी करून जमत नसेल तर अगदी पोळपाटावर पुरी लाटून त्याचे मोदक तयार करा. तेही अगदी छान असे तयार होतात. तर यावर्षी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास हे उकडीचे मोदक नक्की करून बघा. आणि तुम्हाला मी सांगितलेले हे मोदकांची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.